नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, ते प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रचलित नाव काय आहे? तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भारताचे बिस्मार्क. लक्षात ठेवा, सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रचलित नाव भारताचे बिस्मार्क. पुढील प्रश्न पहा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अकोला. अकोला या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. पुढील प्रश्न पहा, भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर व्हर्गीस कुरियन. भारताच्या धवल क्रांतीचे जनक डॉक्टर व्हर्गीस कुरियन. पुढील प्रश्न पहा, भारतातील किती राज्यास समुद्रकिनारा लागला आहे? योग्य उत्तर आहे 9. भारतातील 9 राज्यास समुद्रकिनारा लागलेला आहे. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे, म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? पहिला पर्याय पहा, 10 डिसेंबर मानवी हक्क दिन. विद्यार्थी मित्रांनो, 10 डिसेंबर मानवी हक्क दिन असतो का? 100% बरोबर आहे. पोलीस भरतीमध्ये 20 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. खालीलपैकी मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी असतो? लक्षात ठेवा, 10 डिसेंबर मानवी हक्क दिन. पुढील पर्याय पहा, 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय, 23 डिसेंबर किसान दिन. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. 23 डिसेंबर किसान दिन. आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय अयोग्य आहे? विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहेत. या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. पुढे पहा, जुगार हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? जुगार. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. जुगार हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढे पहा, राष्ट्रीय उपभोक्ता दिन कधी असतो? कधी असतो? तर 24 डिसेंबर राष्ट्रीय उपभोक्ता दिन. पुढील प्रश्न पहा, बंगालची फाळणी कोणाच्या काळात रद्द झाली? बंगालची फाळणी कोणाच्या काळात रद्द झाली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. योग्य उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग्स. लॉर्ड हार्डिंग्स याच्या काळामध्ये बंगालची फाळणी रद्द झाली. भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणाच्या काळात झाले? भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणाच्या काळात झाले? योग्य उत्तर आहे लॉर्ड लिनलिथगो. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. भारत छोडो आंदोलन लॉर्ड लिनलिथगो याच्या काळात झाले. पुढील प्रश्न पहा, वेव्हेल योजना कोणाशी संबंधित आहे? वेव्हेल योजना कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे लॉर्ड वेव्हेल यांच्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात काजू संशोधन केंद्र कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वेंगुर्ला. या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे आणि वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे, म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, पहिला पर्याय आहे गोल क्रांती बटाटा उत्पादनाशी संबंधित आहे. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. गोल क्रांती बटाटा उत्पादनाशी संबंधित आहे. दुसरा पर्याय पहा, सुवर्ण क्रांती मध उत्पादनाशी संबंधित आहे. बरोबर आहे का?
तर 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, रजत धागा क्रांती अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. चौथा पर्याय पहा, गुलाबी क्रांती कोकोच्या उत्पादनाशी संबंधित आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे चुकीचं आहे. गुलाबी क्रांती कोकोच्या उत्पादनाशी संबंधित नाही. लक्षात घ्या. गुलाबी क्रांती ही कांदा उत्पादनाशी संबंधित आहे. म्हणून या ठिकाणी जो काही 4 नंबर पर्याय आहे ते झालं आपलं उत्तर. कारण आपल्याला अयोग्य पर्याय कोणता आहे, कोणता पर्याय चुकीचा आहे ते पाहायचं आहे. 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. ओके. या ठिकाणी कोकोच्या उत्पादनाशी संबंधित कोणती क्रांती आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. कोणती आहे? तर लक्षात ठेवा, तपकिरी क्रांती. कोणती क्रांती आहे? तपकिरी क्रांती ही कोकोच्या उत्पादनाशी संबंधित आहे आणि गुलाबी क्रांती ही कांदा उत्पादनाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पहा, मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? उत्तर यायलाच पाहिजे. योग्य उत्तर आहे समर्थ रामदास. मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ समर्थ रामदासांनी लिहिले. पुढे पहा, 1880 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर यांनी सर्वांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढील प्रश्न पहा, महर्षी कर्वे यांनी विधवा महिलाश्रम कुठे स्थापन केले? तर योग्य उत्तर आहे पुणे. पुणे या ठिकाणी विधवा महिलाश्रम स्थापन केले. कोणी केले? महर्षी कर्वे यांनी. पुढे पहा, जागतिक कर्करोग दिन केव्हा असतो? तर 4 फेब्रुवारी. जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या साली झाली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1600. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 ला झाली. पुढे पहा, दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल. पुढे पहा, इसवी सन 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. इसवी सन 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर सत्यशोधक समाज. लक्षात ठेवा. पुढे पहा, सूक्ष्मदर्शकचे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते? योग्य तर आहे मायक्रोस्कोप. सूक्ष्मदर्शकला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? मायक्रोस्कोप. पुढे पहा, राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय बालिका दिवस योग्य उत्तर आहे 24 जानेवारी. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. पुढे पहा, जगातील सर्वात लहान संविधान कोणत्या देशाचे आहे? सर्वात लहान संविधान कोणत्या देशाचे आहे? योग्य उत्तर आहे अमेरिका. पुढे पहा, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? योग्य उत्तर आहे गुवाहाटी रेल्वे स्थान. गुवाहाटी रेल्वे स्थान. पुढे पहा, पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. वारंवार हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? योग्य उत्तर आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. पुढे पहा, लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य उत्तर आहे मीरा कुमार. मीरा कुमार.
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 30 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.